तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आज आहे 8 तारीख सोमवार. आणायची बिलकुल इच्छा नाही शाळेत जाण्याची, तरी पण कसं तरी तिला आईस्क्रीम वगैरे देऊन तिला आज मी तयार केलं आहे शाळेला. उद्या तिची पिकनिक आहे आणि तिची बससुद्धा आली आहे. तर आणायला सोडतो शाळेत आणि जातो घरी. काय पाहिजे? हो? काय पाहिजे? काय पाहिजे पहिले सांग. काय पाहिजे? मला मोबाईल आणि तिथं चालू ठेवलाय तो. काय खातेस? आजारी पडलीस तर हा? बघा ही कशी बर्फ खाते बघा. बाई डॉक्टर ही जी व्हिडिओ बघा आणि हिला इंजेक्शन मारा. ओके, ही केवढा बर्फ खाते बघा. तर आंघोळ वगैरे करून खाली आलो आणि गाडी स्टार्ट व्हायला थोडा वेळ घेत होती. टायर तर आत्ताच बदलला, बोललो बॅटरी पण बदलून टाकूया, म्हणून गाडीची बॅटरी बदलली आणि असंच बोललो एक राऊंड मारूया. तर राऊंड मारता मारता आम्ही गेलो कीर्ती कॉलेजजवळ. तर कीर्ती कॉलेजजवळ जाऊन आम्ही लावली लाईन वडापावसाठी, अशोक वडापावसाठी. हा खूप फेमस वडापाव आहे. तर वडे अजून काय रेडी नव्हते. ऑलरेडी मी अर्धा पाऊण तास थांबलेलो आणि अजून वडे ते टाकतच होते. आता आपला नंबर जवळ आला आणि 1 तास होत आला. तर बघते मी लाईनीत उभा आहे आणि अजून मागे किती लोक लाईन लावतच चाललेत. तर छान लागतो वडापाव. तर 1 तास थांबलो आहे, तर आता घेऊनच जाऊया. तर आरती पण खूप कंटाळलेली म्हणून सेल्फी आणि व्हिडिओज काढत होती. तर आपला 3राच नंबर आहे. तोपर्यंत ह्यांनी चटणी वगैरे लावून पाव रेडी केले. आता थोड्याच वेळात वडे येतील आणि आपल्याला मिळेल वडापाव. तर बोलता बोलता वडेसुद्धा आले. आता 3राच नंबर आहे आपल्याला. आम्ही 2 वडापाव घेणार होते, पण आता 1 वाढवला कारण की खूप वेळ वाट बघितली. तर आम्ही आता 3 वडापाव घेणार आहे आणि जाऊन चौपाटीला मस्तपैकी खाणार आहे. तर घरी जायला पाहिजे. समायरा झोपलेली आणि आरतीचे मामा आलेले म्हणून आम्ही तिला झोपवली आणि आम्ही आलो आहे खाली. तर आता जाऊन समायराला बघूया उठले का. वडापाव पार्सल मारण्याची प्रोसेस जी आहे ती तर खूप फास्ट दिसते, पण ते आपल्याला व्हिडिओ काढायला मनाई करतायत, तरी पण आपण काढतो आहे. तर 3 वडापाव घेऊन आलो मी आता दादर चौपाटीला. आता इथे मस्तपैकी खात बसतो मी आणि आरती आणि जातो आपल्या घरी. Street lights flicker on this endless trail. Each corner whispers a hero or fail. तर वडापाव वगैरे खाल्ला आणि गेलो घरी. घरी गेलो तर समायरा उठलेली आणि मामांना सतवत होती म्हणून खाली आलो तर आरतीची गाडी खूप घाण झालेली. मग बोललो चल जाऊया, गाडी पण थोडी धुवून आणूया. मग गाडी वगैरे धुतली आणि पुन्हा घरी गेलो. आता आणायला येईल. तर आणायला आल्यावरती आपल्याला जायचं आहे, तिची उद्या पिकनिक आहे, त्यासाठी तिला खाऊ वगैरे घ्यायचं आहे. तर आणायला आली शाळेतून आणि तिला घेऊन गेलो खाऊ घ्यायला. काय काय पाहिजे ते तिला घेतलं उद्या पिकनिकसाठी. आणि त्यांना मातीत खेळायचं होतं म्हणून आणलं मातीमध्ये खेळायला. आता जातो आम्ही घरी. येणार डोळे बंद कर. येणार झोप. डोळे बंद करा, येणार झोप. अशी एवढं लगेच येते काय? नको काढू ग, नको नको.
तर उद्या आहे आणायची पिकनिक आणि तिला झोप येत नाही. आम्हाला पण लहान असताना पिकनिकच्या आदल्या दिवशी झोप यायची नाही. तर आता यांची मस्ती चालू आहे. आता ही काय झोपली नाही तर उद्या बसमध्ये झोपून जाईल. तर चला हिला झोपवतो आणि उद्या भेटतो तुम्हाला पिकनिकला. तर वाजलेत सकाळचे 7 आणि 7:30पर्यंत शाळेजवळ पोचायचं होतं. तर पोचू आम्ही. समाराला तर काय आम्ही उठवलं नाही. आम्ही तिघांनी आंघोळ वगैरे घेऊन आम्ही रेडी झालो आणि निघालो आम्ही शाळेत जायला. तर समाराला असंच उचलून नेऊया, नाही तर बया रडायला लागली तर बया ऐकणार नाही, आमची समायरा बया. तर फायनली आपण पोचलो शाळेजवळ आणि मुलांचे फक्त पालकच दिसत आहेत. मुलं सगळे आतमध्ये पोचलेत वाटतं. आपल्याला यायला थोडा उशीर झाला आहे. तर आम्हीसुद्धा लहान होतो तेव्हा असेच आम्हाला आईवडील पिकनिकला सोडायला यायचे. तर खूप बरं वाटतं आहे. सगळ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्यात. तर आता हे त्यांना वर्गात नेऊन मला वाटतं इन्स्ट्रक्शन देतील, कुठल्या बसमध्ये चढायचं, कसं काय करायचं, काय काय करायचं आणि मग बाहेर सोडतील. तर फायनली एक एक वर्ग असे बाहेर येत आहेत. आता हा पहिलीचा वर्ग आहे. तर बघूया आपली अनाया कधी येते बाहेर. ए अनाया, अनाया बघ तिथं. एकटी कुठे जाऊ नको, एकटी कुठे जाऊ नको, एकटी कुठे जाऊ नको. तर शाळेच्या पिकनिकला जाताना जी एक्साइटमेंट आणि खुशी असते ती अनायाच्या चेहऱ्यावर तुम्ही बघताय. हीच एक्साइटमेंट आणि खुशी मी सुद्धा अनुभवले माझ्या शाळेच्या दिवसात. तर चला तर आपण अनायाला बाय करू आणि जाऊ देऊ तिला पिकनिकला आणि घ्यायला जाऊ आपण संध्याकाळी.
तान्याच्या शाळेजवळच इथे मस्त असा नाश्ता भेटतो. शिरा, पोहे, उपमा, इडली, डोसा सगळं मिळतं. खूप छान असतं. समारालासुद्धा शिरा इथला खूप आवडतो. ती आवडीने खाते, म्हणून आम्ही इथे आधी नाश्ता करून घेतो. तर नाश्ता करता करता आरती गायब झाली आणि नंतर कळालं की तिथे एक माणूस उभा होता. तर त्याला तोंडाचा कॅन्सर झाला आहे आणि त्याला पैसे नव्हते खायला, म्हणून आरतीने तिला नाश्ता दिला आहे. तर खूप बेकार ऑपरेशन झालं आणि बघताय तुम्ही तो कसा खातोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर भेटू पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय.